नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारीची उदाहरणं घेणार आहोत। शेकडेवारी म्हणजेच त्याला शतमान किंवा टक्केवारी असे म्हणतात। शतमान म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा छेद 100 असतो त्याला शतमान असे म्हणतात। आता इथं पहिलं उदाहरण बघूया। 75% ही टक्केची खूण आहे। टक्के म्हणजेच काय? 100। मग 75% म्हणजे 75/100। मग इथे भाग जात असेल तर भाग द्या। 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे 3/4। दुसरं गणित 35%। टक्के म्हणजे छेद 100 घ्यायचा। 35/100। आता इथं एकक स्थानी 5 आहे, इथं 0 आहे म्हणजे या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जाणार आहे। 5 7 35, 5 2 10 0 किंवा 20 100 7/20। तिसरं उदाहरण घेऊया। 20% म्हणजे 20/100। एक शून्य गेला। बे बे म्हणजे 10 म्हणजे 1/5। 12.5%। आता इथं लिहिताना ही पूर्ण संख्या आधी लिहून घ्या। 125/टक्के म्हणून 100 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे। हा पॉईंट आपण पुढं सरकवलेला आहे। ही संख्या दशांश अपूर्णांक होती ती आपण पूर्ण करून घेतली। हा पॉईंट पुढं सरकवला, एक संख्या पुढं सरकवली किंवा एक घर पुढं आपण हा पॉईंट सरकवला आहे म्हणून इथं 10। आणि मग इथं भाग जात असेल तर भाग द्या। 25 5 125 आणि 25 चौक 100 हा 0 आहे तसाच। 5/40। पुन्हा इथं 5 ने भाग जाऊ शकतोय। 5 1 5, 5 8 40 1/8। विद्यार्थी मित्रांनो, पुढची उदाहरणं घेण्यापूर्वी एक विनंती आहे की जर अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। मी सगळ्याच अभ्यासक्रमावरती बेसिक ते ॲडव्हान्स हे व्हिडिओ अपलोड करणार आहे। बघूया पाचवे उदाहरण। 0.7%। 7/टक्के म्हणून 100 आणि पॉईंट नंतर इथं एक संख्या आहे। हा पॉईंट आपण एक घर पुढं सरकवला म्हणून इथं 10 म्हणजे 60/100। तर इथं भाग जाणार नाही, हे आहे तसंच ठेवा। 0.24। 24% म्हणजे 100 आणि पॉईंट हा 2 घरं पुढं सरकवला 1 2 म्हणून इथं 2 0। आता इथं 8 ने भाग द्या किंवा 4 ने दिला तरी चालेल। 8 त्रिक 24। इथं भाग देताना मात्र व्यवस्थित भाग द्या। 8 1 8, 10ला भाग देतोय आपण। 8 1 8, 10 मधनं 8 गेले, 2 उरले, 0 घेतला। 8 2 16। आता इथं 4 उरले कारण 10 8 1 8, 10 मधनं 8 गेले, 2 उरले, 0 घेतला, 20 झाले होते। आणि 8 2 16, 20 मधनं 16 गेले, 4 उरले, 0 घेतला, 8 5 40 आणि हा 0 आहे तसाच। बरोबर 3/1250। आता इथं 9, हा 9 आहे। 9/टक्के म्हणजे 100 आणि इथं पॉईंट नंतर हा पॉईंट आपण एक घर पुढं सरकवतोय म्हणून इथं 1 0। 0.15 म्हणजे ही संख्या आपण घेतली 15, इथं टक्के आहे म्हणून इथं 100 आणि पॉईंट नंतर हे 2 संख्या आहेत म्हणजे आपण हे 2 घर हा पॉईंट पुढं सरकवतोय म्हणजे इथं अजून 2 0। इथं भाग देऊया। 5 त्रिक 15, 5 2 10 आणि हे 3 0 आहे तसेच म्हणजे 3/2000।
0.65 म्हणजे 65/100. हे हा पॉईंट 2 घरं पुढं सरकवला म्हणजे इथं 2 शून्य येणार. 5ने भाग दिला, 13 5 65, 5 दुणे 10 आणि हे 2 आणि हा 1 शून्य म्हणजे 3 शून्य बरोबर 13/2000. 9% म्हणजे 9/100. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, पुढचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.